नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले। नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे। तसेच विरोधी पक्षाच्या कोणताही अधिकृत उमेदवार मैदानात नाहीये। असे असतानाही महायुतीमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत असून ऐनवेळच्या दगाफटका टाळण्यासाठी थेट रिसॉर्ट पॉलिटिक्सचा अवलंब करावा लागलाय। त्यातच आता शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वसंत गीते यांच्या एका वक्तव्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झालाय। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी ठाकरे सेनेचे नेते वसंत गीते यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या नव्या खेळीची चर्चा सुरू झाली आहे। वसंत गीते म्हणाले, आम्ही पक्ष नेतृत्वासोबत बोलून स्थानिक महाविकास आघाडीच्या बैठकीत युतीच्या विरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार आहोत। नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात लवकरच महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील। वसंत गीतेंच्या या विधानामुळे गोकुळ गीते यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली असून महाविकास आघाडी युतीच्या उमेदवाराविरोधात छुपे मतदान घडून आणण्यासाठी मोठी खेळी खेळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसात अत्यंत नाट्यमय घडामोडी झाल्या। महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या कार्यपद्धतीवर मित्रपक्ष भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि खुद शिंदे गटातील काही नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती। भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांची बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे आणि मंत्री उदय सामंत या 3 बड्या मंत्र्यांना नाशिकमध्ये ठाण मांडावे लागले होते। दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे, तरी तांत्रिक अडचण अशी आहे की गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोन्ही बंडखोरींची नावे मतपत्रिकेवर कायम असणार आहे। याच तांत्रिक बाबीचा फायदा महाविकास आघाडी घेण्याच्या तयारीत आहे। शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते, तर सोमवारी भाजपचे नगरसेवक देखील ठाण्याकडे सहलीसाठी रवाना झाले। 18 जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोणतीही जोखीम न पत्करण्यासाठी या सर्व लोकप्रतिनिधींना थेट मतदानाच्या दिवशीच नाशिकमध्ये आणले जाणार आहे। आता एकीकडे महायुतीने नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले असले तरी दुसरीकडे महाविकास आघाडी कोणती छुपी रणनीती आखणार आणि 18 जूनला नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।